नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एक मस्त असं कालवण बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा 2 वांगी घेतलेली आहेत। हिरवी वांगी काटे काढून बघा असे 2 भाग केलेले आहेत। त्यामध्ये फरसबी घेतलेला आहे, एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत आणि एक मीडियम आकाराचं गाजर आहे। त्याची साल काढून बघा असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले। छोटे केले तर चालतील आणि मोठे केले तरी पण चालतील। टोप गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्यात छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, एक तेजपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा पहिला चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। चिमूटभर हिंग पावडर, आता त्याच्यात टाकायचे बघा थोडंसं सुक्कं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, एक गड्डी लसूण आणि अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे। सुक्कं खोबरं एकदम थोडंसं जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पे चालेल। हे एकूण 2 चमचे झाले बघा ह्या चमच्याच्या मापाने। आणि हे पण आता मीडियम गॅसवर एक मिनिटभर परतून घ्यावं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। आता ती पण एक 2 मिनिटं फक्त ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। परतून घेतलेला आहे, आता गॅस करूया बारीक। त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरे धने पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला। आता हे सगळं आपण बारीक गॅसवरच एक मिनिटभर परतून घेऊया। बारीक गॅसवर बघा मसाला परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला हे सगळ्या भाजी कापून घेतलेल्या, कापायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि कापल्यानंतर पण धुवून पाण्यात ठेवल्या होत्या। आता हे सगळं टाकून घेते पहिलं आणि एक मिनिटभर बारीक गॅसवरच आपल्याला हे त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। मसाल्यामध्ये बघा 1 मिनिटभर बारीक गॅसवरच मी परतून घेतलेलं आहे। आता ह्यात टाकायचे आहेत आपल्याला काबुली चणे। हे रात्रभर बघा मी भिजत घातले होते आणि कुकरला मी आता 4 शिट्ट्या करून घेतलेल्या, जास्त पण असं गाळ शिजलेले नाही आहेत। आता हे टाकायचे, ह्याच्यामुळे ना एकदम चव छान येते बघा। तुम्ही एकदा हे करून बघा। आणि अर्धी वाटी टाकले होते भिजत, जास्त पण नाही। आता ह्याच्या जागी जर तुम्ही काबुली चणे जर खात नसाल तर तुम्ही लाल चणे जरी टाकले तरी चालेल। आता हे पण थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गॅस मिडियम केलेला आहे, परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, आता आपण ह्याच्यात पाणी टाकायचं। तर पाणी कुठलं टाकायचं, हे मी कोमट पाणी केलेलं आहे बघा। 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि आपण यात अजून 1 ग्लास पाणी होतोया। आपण अजून अर्धा ग्लास बघा पाणी घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ। आणि तुम्ही थोडंसं वाटलं तर ती काबुली चणे आपण शिजवून घेतलेले आहेत ना, त्यात जरी थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल। आणि ह्याच्यात नंतर आपल्याला मग थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाका। म्हणजे त्या चण्यामध्ये जर मीठ मुरलं ना तर एकदम छान अशी चव जास्त येईल तुम्हाला। आणि आता हे गॅस आहे मीडियम गॅसवर शिजून देणार आहे। तुम्ही बारीक गॅसवर जरी शिजून दिलं तरी चालेल। कालवण बघा मस्त असं शिजलेलं आहे अशा पद्धतीमध्ये आणि 1 नंबर लागते चव। अशा पद्धतीने करायचं, कारण कसं माहिती आहे का, भातावर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। गरमीच्या दिवसात काय असतं मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं, कारण भाज्या पण अशा भेटत नाहीत ना चांगल्या। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला झटपट अशी कोबी, बटाटा आणि चण्याची डाळीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम कोबी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पण बारीक कापू शकता। स्वच्छ धुवून पाणी नितळलेलं आहे ह्याचं। मीडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून बघा अशा पद्धतीत मी तुकडे करून घेतलेले आहेत। असे थोडेसे चौकोन असे तुकडे केलेले, ह्याच्यापेक्षा बारीक पण तुम्ही तुकडे करू शकता। चण्याची डाळ आहे ही अर्धी वाटी आहे, भिजत घातली होती बघा अर्धा तास, मस्त अशी भिजलेली आहे। अशा पद्धतीत भिजली पाहिजे बघा, असं त्याचे तुकडे झाले पाहिजेत, म्हणजे भाजीमध्ये ह्याची चव छान येते। कढई गरम करत ठेवलेली आहे, गॅस आहे मीडियम। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली भाजून घेऊया। छोटा 1 चमचा जिरं टाकायचं। जिरे मोहरी बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचे 2 चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा मोठा कापला। बारीक जरी कापला तरी पण चालू शकतं। तर कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायचे एक टोमॅटो बारीक आकाराचा आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पण तुम्ही टाकू शकता। तर हे मीडियम गॅस 1 मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा। त्यात टाकायचे थोडीशी एकदम हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला डाळ। गॅस आपली मिडियमच आहे। भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून घेतली होती। त्यात टाकायचे बटाटे। बटाट्याची साल काढून तुकडे करून मी पाण्यात ठेवलं होतं, जेणेकरून आपले ती काळे पडू नयेत म्हणून। आता 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। परतून घेतलेला आहे बघा। आता ह्याला टाकायचे आपल्याला कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। कांदा लसूण मसाला घरी कसा बनवायचा त्याची पण रेसिपी बघा मी अपलोड केलेली आहे। चवीनुसार मीठ हलवून घेऊया।
आणि त्यात टाकायचे बघा हा कोबी धुवून नितळून घेतला आहे बघा पूर्ण. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. गॅस मिडियमच आहे. आता हे एका जागी करायचं आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया. गॅस बारीक करायचं एक 10 ते 15 मिनटासाठी. जर तुमची कढई पातळ असेल ना तर अधूनमधून हलवा तुम्ही. 15 मिनटं झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं आणि एकदा मी पण हलवलेलं आहे, कारण ही जी कढई आहे स्टीलची कढई असते, मग ती खाली लागते. मस्त बघा बटाटा पण शिजलेला आहे. हे का लगेच होतं. आणि बारीक कापला तरी पण तुम्ही चालू शकतो बरं का. थोडासा मी ही मोठा कापलेला आहे. आता ह्याच्यात टाकणार आहे मी कोथिंबीर बघा देठा सकाळी घेतलेली आहे. अशा पद्धतीत करायची. खूप रेसिपी टाकल्यात. नुसती कोबीची टाकलेली आहे, डाळ कोबी टाकलेली आहे, मिक्स डाळी करून बी कोबीची भाजी टाकलेली आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं टाकलेली आहे. तुम्ही अशी एकदा करून बघा, छान लागते चवीला. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.